श्रद्धेमध्ये श्रद्धेचा अतिरेक झाला की त्याच्यातून अंधश्रद्धा निर्माण होते. पाण्याच्या अनुषंगाने मातीचा जसा चिखल होतो तसंच ह्या अंधश्रद्धेचं आहे. श्रद्धेतूनच अंधश्रद्धा निर्माण होत असते. त्यामुळे मुळात तुमच्या आपल्या सगळ्यांनी श्रद्धा तपासल्या पाहिजेत. त्या बरोबर आहेत का, त्या योग्य आहेत का. मुळात तुमच्या आपल्या ज्या श्रद्धा ज्या असतात, देव दैव अजून काही, त्याच मुळात खोट्या असतात. हे आपल्या इकडच्या वारकरी संतांनी सांगितलेलं आहे. आता जे 40-50 वर्षापूर्वी तुकडोजी महाराज गेले, त्यांनी तर सांगितलेलं आहे, देव नवे जादूगार करावया चमत्कार, हा तो व्यवहार पोटभऱ्यांचा. हे पोटभरे कोणते आपल्याला माहिती नाहीत का. अजून 150 वर्षापूर्वी, म्हणजे मुळात ज्याच्या बाबतीत श्रद्धे असं म्हणतात त्याची जशी अवस्था असेल तर अंधश्रद्धेमधनं असे बुवाबाज का नाही निर्माण होणार. 150 वर्षापूर्वी महात्मा फुले सांगतात, कल्पनेचे देव कोरिले उदंड रचिले पाखंड स्वार्थासाठी, थोतांडे रचुनी अज्ञा फसविती, अडाणी लोकांना भटे लाच खाती राजरोस. त्यांनी भटांना दिलेल्या दक्षिणेला लाच म्हटली आहे, पण आपल्याला देताना लाज वाटत नाही असा समाज निर्माण झालेला आहे. म्हणजे त्यांनी इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्या आधी 250 वर्ष, म्हणजे आजपासून 400 वर्ष, तुकाराम महाराज सांगतात, देव पहावयासी गेलो देव होऊन यात खेलो, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, देव देहात देहात काहो जाता देवळात, तुका सांगे मूढ जना, म्हणजे मूर्खांना देव देहीची पाहना. पण आपल्याला तेही समजलं नाही. हेच महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे, अगदी सेम टू सेम. त्याच्या आधी आतापासून 800 वर्ष कबीर सांगतात, जत्रा में फत्रा बिटाया तीरथ बनाया पानी, दुनिया भई दिवानी पैसे की धुलदानी. माणसाकडे पैसा आला की माणसाला धार्मिक बनावंसं वाटतं, आणि माणूस जितका धार्मिक तितका बदमाश असतो. हे कायम लक्षात ठेवा. जो बदमाश असतो त्याच्या दारात काळी भावली लागली की समजायचं ब्लॅकचा लोचा झालेला आहे. कुठे सत्यनारायणची पूजा झाली की समजायचं क्रीम पोस्टला बदली झालेली आहे. कारण क्रीम पोस्टला बदली झाली आहे सगळ्यांना समजलं पाहिजे ना. म्हणजे काय, तर हप्ता मोठा झालेला आहे, म्हणजे हरामखोऱ्यांची ताकद वाढलेली आहे. तुम्हाला जर पोलीस खात्यातली लोक इथे असतील किंवा तुमचे कोण, आता तुम्ही पोलीस होणारच आहात सगळे, IPS BPS महिला पण होती. त्या पोलीसवाल्यांच्या मध्ये असे आहे की छोटा गुन्हेगार असेल, थोडासा गफला करून कुठे फरार झालेला असेल, तर तो पहिला काय करतो की ह्याच्यातनं सुटका करण्यासाठी बाबा का बुलावा, म्हणजे गजानन महाराज नाही तर साईबाबाकडे जातो. तो कुठे मिळाला नाही, तो फरार झालेला, तर पोलीसवाले जे असतात ना ते बरोबर गुरुवारी तिथे फिल्डिंग लावतात साईबाबाच्या इथे, नक्की सापडतो. हाफ मर्डरवाला असेल तर त्याला आंगणेवाडीच्या जत्रेत पकडतात, कारण तो बायकोला भेटायला नक्की तिकडे येईन किंवा आईला भेटायला, कारण ती जत्रेमधून गेला की ते सगळ्यातनं सुटका होते. त्याच्या पुढे अजून जर मोठी मर्डर आणखीन भानगड असेल खूप मोठी, तर बाकीचे मोठी झालेले फरार होतात आणि त्याला आपले सरकार सुद्धा त्यांना मोकळीक देतं थोडं मल्ल्या बेळाला पळून जायला. परंतु अजून मोठं असेल तर तिरुपतीला पकडलं जातं. हमखास तो त्या 1 वर्षाच्या चोर पकडला जातो ना, ह्या थोतांडातून पकडला जातो. हे महत्वाचं आहे. तर जितका माणूस धार्मिक असतो तितका बदमाश असतो. त्याच वेळी अमृतानुभवमध्ये ज्ञानेश्वर म्हणतात, देव हे कल्पित, शास्त्र हे शाब्दिक, पुराणे सकळिक बाष्कळिक. इतकं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. पुराण कथा बिथा सगळ्या झूट आहे. आणि हेच महात्मा फुलेंनी सत्य धर्मामध्ये आपलं सत्सारच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये मत्स्य पुराण, अजून कुठली पुराणं, ह्यांची प्रचंड प्रमाणामध्ये चिरफाड केलेली आहे. खूप त्यांनी एकदम अशी टोकाची टीका केलेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन हे तेव्हापासून सुरू आहे. म्हणून आपला वारसा जो आहे तो महात्मा फुलेंशी आपण जोडतो. आणि ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं म्हणून हिंदू हृदय सम्राटांचे वडील प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात की ह्या देशातला तरुण जेव्हा विचाराचा हातोडा हातात घेईल, तो विचाराचा पहिला हातोडा देवावरती आणखीन देवळावरती पडेल. हे काही गांजा पिऊन लिहिलेलं नाही त्यांनी, 26 सालामध्ये लिहिलेलं आहे. आणि आज आपण कुठे आहे?
आज माणसापेक्षा फत्तरी देवदेवतांना किंमत जास्त राहिली आहे. ज्या देशामध्ये दगडाला किंमत असते त्या देशामध्ये माणसाच्या बुद्धीला कधीच किंमत असू शकत नाही. हे आपल्याला महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे. या सगळ्याचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण आपला जो हट्टीपणा आहे, सामाजिक हट्टीपणा आहे, तो मुद्दामून सोडला जात नाही किंवा सोडण्यासाठी सोडू नये यासाठी नवीन व्रत वैकल्य देव जन्माला घातलेले असतात. त्यामुळे प्रबोधनकार ठाकरे आणि महात्मा फुले पण म्हणतात की देव इकडून तिकडून जन्माला आले नाही, ज्याचं पोट त्याच्याशी बांधलंय त्या भटाच्या पोटातून जन्माला आलंय, ब्रह्माच्या नाभीतून आलेलं नाहीये. की जे असं म्हटलं जातं, तुम्ही हसायला काय हरकत नाही, हा मनापासून हसा, काय त्याच्यात कसले आहे ते निर्लज्जपणे काही करतात आणि आपण झालं त्याच्यावरती हसायला टाळ्या वाजवायला घाबरतो कशाला. ठीक आहे, माझी वाक्य आहेत, हे सरकारी वाक्यातनं मी बोलतोय सगळं. ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्यानंतर महात्मा फुले का मानायचे, आणि जर तुम्ही महात्मा फुले मानत असाल, आज तर इथे उघड्यावरचा कार्यक्रम आहे, लाईट आहे, माईक आहे, प्रकाश आहे, सगळं आहे. जर तुम्ही महात्मा फुले मानत असाल, किंवा आपण जेव्हा नाटकाचं तिकीट काढायला जातो, पिक्चरचं तिकीट काढायला जातो, तिथे काळोख असतो प्रचंड हॉलमध्ये, समोर भावना चालवणारी दृश्य असतात चित्रपटामध्ये, तेव्हा आपल्या बाजूला कोण बसतंय आपण बघतो का? मग इथे अशी स्त्री आणि पुरुष वेगळे का? जिथे जागा असेल तिथे बसायला शिका. जो असं बंधन घालत असेल ते तोडायला शिका, तरच तुम्हाला खरे महात्मा फुले कळतील. महात्मा फुले यांनी लिंगभेद काढून टाकला होता. संत सुधारकांचं हे मुळात सूत्र आहे. इकडे सगळा उजेड आहे ना, इथे काय प्रॉब्लेम आहे? इथे काहीच नाही ना. पण आपण मी नेहमी सांगतो की लग्नाच्या इथे आणि सत्संगामध्ये हे असे स्त्री पुरुष वेगळं का बसतात? लग्नाला तर जुळलं पाहिजे ना, ते एकत्र बसलंच पाहिजे ना. ती बायको एकीकडे, नवरा एकीकडे, काय हे दोघं एकत्र बसलेले आहे घटस्फोटाच्या नावाने आधीच. तर आपण वेगळं का? सत्संगाला वेगळं असं का? भानगडी सगळ्या तिकडेच आहेत सत्संगामध्ये, म्हणून ते स्त्री पुरुष मुद्दामून वेगळं बसलेलं असतं. संतांचं आणि सुधारक हे वेगळे नसतात. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज हे संतच असतात, आणि संत सुद्धा जनाबाई असतात, आणि संत कानोपात्र असते. संताची तिथे संतीण होत नाही, सुधारकाची सुधारकीण होत नाही. तर थोर सुधारक सावित्रीबाई फुले, थोर सुधारक रमाबाई असतील, अजून काही असतील, हे आपलं ताराबाई शिंदे असतील. पण आपण व्यक्तिगत जीवनात, व्यावहारिक जीवनात शिक्षक शिक्षिका, प्राध्यापक प्राध्यापिका, संपादक संपादिका, खरं पदाला कुठला लिंग नसतं ना. हा लिंगभाव दुजा म्हणजे त्याचा दूर करणे हेच तर महात्मा फुलेंचं खरं काम आहे. आणि ते काम आपण टाळतो का? ते काम आपण टाळलेलं नाही पाहिजे. ही सुद्धा अंधश्रद्धा आहे की स्त्रियांनी वेगळं बसलं पाहिजे, पुरुषांनी वेगळं बसलं पाहिजे, स्त्रियांच्या पुढे सौ लिहिलं पाहिजे, आणि त्याच्या पुढे काय लिहिलं पाहिजे? त्याची बायको मेली तर लिहायचं असं मेलेल्या बायकोचा नवरा म्हणून, तिथे कायमशिरी. तर हे सगळं खोडून टाका. महात्मा फुलेंचं कार्य जर जागृत करायचं असेल आज 200 वर्षानंतर जयंतीच्या वर्षात, तर पहिली ही साफसफाई करा. ही साफसफाई आपल्याला खूप ताकदीने केली पाहिजे, जी आज काळाची गरज आहे. महात्मा फुलेंनी ते काम अत्यंत ताकदीने केलं. तर मी सांगत होतो, जे प्रबोधनकार ठाकरे त्यांनी सांगितलं ही सगळी पुराणं खोटी आहेत. ज्ञानेश्वरांनी जसं सांगितलं तसं ते म्हणतात ही पुराणं आणखीन वेद शौचालयात फेकण्याच्या लायकीची आहेत. वाचा देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे नावाचं पुस्तक 20 पानांचं आहे. आपल्याकडे ज्ञान आहे ते खूप कमी पानाचं आहे. कमी पानामध्ये ज्ञान असतं, मोठ्या पुस्तकांमध्ये फक्त रद्दी असते, बाकी काय नसतं. आपलं मराठी साहित्य म्हणजे मुळात असे आहे की हिरे शोधायची असेल तर कोळशाची खाण विकत घ्यावी लागते. कोळशाच्या खाणीमध्ये 4 हिरे सापडले तर सापडले, पण पहिली कोळशाची खाण विकत घ्यावी लागते. आपल्याला 4-2 वाक्यांसाठी, विचारांसाठी जाडजूड पुस्तकं घ्यावी लागतात. हे महात्मा फुलेंनी सगळं टाळलेलं आहे. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांची कारकीर्द पेशवाई काळामध्ये 200 वर्षामध्ये पुसली गेली होती, संपूर्ण पुसली गेली होती. एका 200 वर्षामध्ये शाहीर, जे शिवरायांच्या दरबारामध्ये त्यांना महत्वाचं स्थान होतं, ज्या शाहिरांना, जे आता पत्रकारिता म्हणतो आपण, जी आज डिजिटल पत्रकारिता जर्नलिझम आलेली आहे, त्याच्या आधी इलेक्ट्रॉनिक जर्नलिझम म्हणजे टीव्ही जर्नलिझम आली,
त्याच्या आधी प्रिंटिंग जर्नलिझम होती, जे 1832 किंवा त्याच्या आधीपासून सुरू झाली आपण म्हणतो. पण त्याच्या आधी जी होती ती होकल जर्नलिझम होती, की आज प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला जाणार आहेत, तर जिजाऊंनी आगिंदास नावाचा, की त्याला अज्ञातदास म्हणतात आता, त्या अज्ञातदासाला सांगितलं होतं जा आणि पोवाडा लिही. आणि तो त्यांनी पोवाडा लिहिला, त्याचं वर्णन केलं. शिवरायांच्या पदरी लोककलाकार आणि शाहिरांना खूप मोठं मान होता. कारण शाहिराची ताकद अशी आहे की झोपलेला असतो त्याला जागा करतो शाहीर, जागा केलेल्या माणसाला उभं करतो आणि त्याला कर्तव्याची जाणीव करून त्याला धावायला लावतो शत्रूच्या मागे, आणि त्याच्यामधनं जो पळ काढतो त्याची मानगूट पकडून परत कामाला लावतो, तो शाहीर असतो खरा. पण आता शाहीर म्हणजे भयानक झालेलं आहे. त्याच सकाळी शाहीर सुपाऱ्या घेतात आणि धन्य धन्य आपलं काय म्हणतात, धन्य धन्य शरद पवारांच्या नावाने पोवाडा लिहितात, आणि संध्याकाळी धन्य धन्य फडणवीसच्या नावाने पोवाडे गातात. असले फुकटचे शाहीर काय उपयोगाचे नाहीये. शाहीर जो असतो तो गाणं स्वतः लिहितो, तो संगीतबद्ध करतो आणि तो सादर करतो, कारण त्याची कमिटमेंट असते ती. आणि असे शाहीर निर्माण झाले. ते छत्रपतींच्या दरबारात होते. ते जे इतिहास सांगायचे, तर एक मावळा मेला तर त्या गावावरती अवकाळा पसरायची, आणि गावामध्ये असं वाटायचं की बाबा शिवाजी महाराजांचे वडील तर पेश असे करायचे की तिथेच त्या गावामध्ये ते शाहीर आणखीन जे शौर्य त्याचं सांगायचं, त्याच्यातून 100 मावळे नव्याने तयार व्हायचे. स्वराज्याची लढाई मावळ्यांनी जशी तलवारीने लढलेली आहे, तशी शाहिरांनी आपल्या गळ्यांनी लढलेली आहे. हे शाहिरांचं महत्व आहे. तर त्या शाहिरांना पेशवाईमध्ये नाचगाण्यामध्ये अडकवलं, त्यांना लावणीकार केलं. मग काय ते छान छान गाणी अशी लिहिली, आपल्या महिलांचं वर्णन करणारी, छबीदार असेल किंवा लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नकऱ्याचं असेल, किंवा टुमदार गुणाची छान नवती भरज्वान पुसारे आली कुठून, त्याच्यामध्ये आहे तलवार बिरवा चाललेली, पण ती सगळी रंगेल आणखीन नाचगाण्यांमध्ये अडकलेली होती. महात्मा फुले हे ग्रंथलेखक झाले होते. ज्या वयामध्ये तुम्ही 21व्या वर्षी शाळा कॉलेज सोडतात, त्या 21व्या वर्षी महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा काढली. 20 आणि पहिली मुलींची शाळा निघालेली आपला 1848 मध्ये. 21व्या वर्षी त्यांना दुःखाचं कारण कळलं की कोणाची शाळा काढावी, कशासाठी काढावी. ती सर्वांसाठी या देशातली पहिली महिलांची शाळा, मुलींची शाळा ही महात्मा फुलेंनी काढलेली आहे. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, विशेषतः पुरुषांना, की माझी आई किमान शिकलेली आहे आज काहीतरी, माझी बहीण तर ग्रॅज्युएट असेल, माझी मैत्रीण असेल ती शिकलेली आहे. शिकलेल्या बायका आपल्याला मिळतात ते महात्मा फुलेंमुळे, आणखीन सावित्रीबाई फुलेंमुळे. पहिली जी शिकणारी सावित्रीबाई फुले होती. आज तुम्ही महिला ज्या आहेत त्या ऑफिसर बनतात, खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण लक्षात ठेवा पुढे काय होणार आहेत ते. ऑफिसर नवरा असेल तर तो सांगतो की आज मला उशीर होणार आहे, कारण महाराजांचं कर्ज जे आहे त्यांना शॉर्टकट सांगायचं आहे, तर मला हॉटेलमध्ये बसावं लागेल आणि मी 2-4 तासांनी येईल. पण महिला आहेत तर किती मोठं ऑफिसर झाल्या तरी कामाची वेळ संपल्यानंतरच घरी आलं पाहिजे. या हरामखोऱ्या आधी पहिलं तपास संपवायचे असतील तर ऑफिसर बनवा. तिला पण सांगायचं. माझ्याकडे माझी बहीण होती जी DYSP म्हणून रिटायर झाली. आमच्याकडे माझं संपादक म्हणून कोणी कधी आलं तरी आम्ही सांगायचो, आतमध्ये बसलेलो असलो तरी, की त्यांना सांगा आता वेळ नाही, उद्या या. पण हेच जर बहिणीच्या बाबतीत झालं, तिला भेटायला कोणतरी आला, जे आई वडील कोण मुलगा आला की आपण अडचणीत आहोत, आणि तिने जर चुकून सांगितलं मी आता खरंच थकलेली आहे, तर तू जरा जाऊन सांग की मी आता नाही आहे, त्या झोपलेल्या आहेत, तर आम्ही तिला सांगायचो तुझंच जाऊन तू सांग म्हणून. हे आजही होतं, अशाच पद्धतीने घडतं. ते जर मोडून काढायचं असेल तर आपण शिकलं पाहिजे. आणि शिकण्यासाठी पहिली शिक्षिका कशी झाली, पहिली विद्यार्थिनी कशी झाली हे समजलं पाहिजे. आज लग्नाच्या बाजारात पटकन खपाव्या म्हणून सगळे त्या वधूवर सूचक मंडळामध्ये जा. आपली मुलगी कशी पाहिजे, तर शाळेत शिक्षिका पाहिजे. कारण दुपारची शाळा असेल तर 2 वेळेचं जेवण करून जाते ना, कारण संध्याकाळी तर जेवण सासऱ्याच्या घशामध्ये उतरतच नाही ना, सुनेच्या हातचं चांगलं असतं. नवरा नालायक असेल
तर ती बिचारी शिकवण्या घेते, आपलं कर्जबाजारीपणा काढते. म्हणून शिक्षिका पाहिजे, प्राध्यापिका पाहिजे, कारण ती मुलांच्या संगतीमध्ये जास्त वेळ असते. कारण डोक्यामध्ये कालकूट अजून भरलेलं आहे की विस्तवाच्या बाजूला लोण्याचा गोळा ठेवला की वितळतो. त्यामुळे इतरत्र कुठे गेली तर त्याच्यापेक्षा शिक्षक शिक्षिका झाली किंवा आपलं प्राध्यापिका झाली तर मुलाबाळांच्यात राहील, काय अडचण नाही आहे. पुन्हा मे महिन्याची सुट्टी मिळते पापड कुरड्या करायला, दिवाळीची सुट्टी मिळते 3 आठवडे करंज्या लाडू करायला. बाकीच्यांना मिळते का? फॉरेन्स 90 आपलं जे नर्स झालेल्या बाईला मिळते का? पोलीस ऑफिसर 10-12 वर्ष तास ड्युट्या करतात, त्यांना सुट्ट्या असतात का? मग आपल्याला सुट्ट्यांना आपण जर सांगितलं जनगणना करा तर हे शिक्षक मंडळी सांगतात की नाही जाणार आम्ही. अरे तुम्ही गेला नाही जनगणना करायला तर आपली मुलं कशा पद्धतीने आणि कुठे राहतात हे कधी तुम्हाला कळणार? म्हणून जबरदस्ती करा म्हणून सांगितलं पाहिजे शिक्षकांना. ही परिस्थिती आहे. पण महात्मा फुले म्हणजे सावित्रीबाई फुले या देशातली पहिली शिक्षिका म्हणजे शिक्षक होण्यासाठी सावित्रीबाई जात होत्या, विद्यार्थी होण्यासाठी जात होत्या. तेव्हा जाताना दुसरं एक लुगडं बकोटीला बांधून जायच्या, कारण जाताना त्यांच्या अंगावरती शेणगोळे दगडगोळे फेकून मारायचे, त्या रक्तबंबाळ व्हायच्या, त्यांचे कपडे खराब व्हायचे, त्या आडोशाला उभ्या राहायच्या, ते लुगडं बदलायच्या, साडी बदलायच्या आणि नंतर शिकायला आणि शिकवायला जायच्या. पहिली विद्यार्थिनी अशी झालेली आहे. ती लग्नाच्या बाजारात खपवण्यासाठी किंवा शाळा कॉलेजमध्ये फॅशन शो साठी नाही आहे. माझं मंगळसूत्र किती मोठं आहे आणि माझ्या गळ्यात गंठन किती आहे आणि बांगड्या किती आहेत आणि काय आता किती आहेत ते नेल पॉलिश ह्याच्यासाठी नाही आहे. पहिलं शाळेतल्या शिक्षकांना जर शिकवायचं असेल, सामाजिक शिक्षक सुद्धा असेल, त्यांनी समाजामध्ये जे जे दारिद्र्य आहे ते लक्षात घेऊन स्वतःचा पेहराव केला पाहिजे. नाहीतर तुमच्या काय संपत्तीच्या ताकदीवरती लोकांना तुम्ही नमवतात. आम्ही एक महापौरबाई ठाण्याच्या होत्या, जाडजूड 10 तोळ्याचं मंगळसूत्र होतं. मी म्हटलं झोपडपट्टीमध्ये गेल्यानंतर तुमच्याशी कोण बोलणार? फॉर्च्युनरची गाडी घेऊन गेल्यानंतर असेल तर तुमच्या घरात ठेवा ना ती. तुमच्या श्रीमंतीचा माज दाखवल्यानंतर तुम्हाला गरिबांची दुःख कळणार कशी? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ना. आणि हे का लक्षात घ्यायचं तर महात्मा फुले 6 वर्ष पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते म्हणून, आणि त्यांनी काय काय काम केलंय समजून घेण्यासाठी. हे आपल्याला समजलं तर आपल्या सामाजिक अंधश्रद्धा सुद्धा दूर होतील. हे त्यांनी इतकं काम केलं. आपल्याला ती सावित्रीबाई माहिती नाहीये. आजही मोठ्या प्रमाणावरती म्हणजे घरचा आता रीतिरिवाज तुम्ही मानत असतील की नाही माहिती नाही, पण त्या सावित्रीबाई फुले माहिती नसेल, पण सत्यवान सावित्रीची कथा सगळ्यांना माहिती आहे. हे जे मी सांगितलं आता ती सावित्रीबाई काही माहिती नाही, जिने प्रत्येक स्त्रियांचा उद्धार केलेला आहे. पण ती सावित्री सत्यवानाची कथा माहिती आहे. तो मेला, त्याच्यानंतर तिने धावा केला देवाचा, देव आला. आता ICU मध्ये नवरा पडला तर त्याचे पैसे द्यायला सांगतो की बाकी काय नाही, पहिले पैसे द्या नंतर ICU मध्ये टाकीन, तेव्हा धावा बिवा करावा नाही लागत. डॉक्टर काय ऐकत नाही आपल्याला. डॉक्टरला पैसे दिले 5 लाख तरी तो सांगतो काय माहितीये की ऑपरेशन होईल का? आपण विचारलं नीट ऑपरेशन होईल का? तो म्हणे वरतीच बघेल काय तो. अरे मग खाली पैसे कशाला भरायला सांगतो ना, आम्ही वरती जाऊन भरले असते. तर ती सत्यवान सावित्रीची कथा आहे. त्याच्यामध्ये जे महात्मा फुलेंनी पण सांगितलेलं, जे सत्यवान सावित्रीची कथा आहे, तो सत्यवान जिवंत झाल्यानंतर त्याचं काय झालं ते आपल्याला माहिती नाही. काय मोठा पराक्रम गाजवला त्यांनी, काय मोठं महिलांचा उद्धार केला का माहिती नाही. महात्मा फुलेंनी केलेला आपल्याला माहिती आहे. तर ती सावित्री जी आहे, सत्यवान सावित्रीचं व्रत आहे. त्या वटपौर्णिमेला 7 फेऱ्या मारल्या की 7 जन्मामध्ये तोच नवरा मिळतो. हा जो विषय आहे तो पुनर्जन्माशी संबंधित आहे. हे तुम्हाला लादायचं असेल तर एक खूळ करावं लागतं. तर तुम्ही जर स्त्रिया असतील पुरुष असतील की आपली बायको फेऱ्या मारायला लागली की तिला विचारायचं काय माझा चॉईस काय लक्षात घेते की नाही? ह्या जन्मात ठीक आहे, पुढच्या जन्मात अजून कशाला पाहिजे भानगड? पुन्हा त्या नवऱ्याने काय बाहेर शेण खाल्लं आणि त्याच्या कर्मविपाका सिद्धांताप्रमाणे त्यांनी काय गफले केले, अमुक केले, बाहेर भानगडी काय केल्या, त्यांनी शेण खाल्ल्यानंतर तो डुक्कर होणार असेल पुढच्या जन्मामध्ये, तर फेऱ्या मारून आपण कशाला डुकरीन व्हायचं? तर अशा सगळ्या भानगडी आहेत. हे पुराण जर वाचायचं असेल तर महात्मा फुले जरूर वाचा.
सत्सार, अखंड पुस्तक त्याच्यावरती आहे. काय त्यामुळे पहिलं म्हणजे देव धर्म संस्कृती याच्या नादाला जो लागतो तो बंडलबाज माणूस असतो, हे कायम लक्षात ठेवायचं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, गंध टिळे टोपी माळा हे तो देवाचे गबाळे. हे भिकारपण आहे आणि त्याला आपण प्रतिष्ठा देतो. ते कुठल्याही जातीपातीतलं असो, कुठल्याही संप्रदायातलं असो, खोटं आहे. महात्मा फुलेंनी म्हणून सांगितलं, देवापेक्षा निर्मिक श्रेष्ठ आहे. देव नाहीच मानलेला आहे त्यांनी, देव नाहीच म्हणून सांगितलंय. कारण देव काही देतो म्हणून प्रसन्न होतो आणि काही देत नाही म्हणून कोपतो. निर्मिक तसा नाही, तो सर्वांसाठी सारखाच आहे, समान आहे. सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, त्याला स्मरा मनी दिन रात्र. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, खूप मोठं विज्ञान सांगितलं आहे सृष्टीचं. सर्वांसाठी एक पृथ्वी आहे केली, भारवाही भली सर्वत्रांचा. सगळ्यांचा भार वाहते. हा आणि तो असं करत नाही. एक सूर्य नित्य प्रकाश हो देतो, उद्योगा लावतो सर्व जीवा. एक सूर्य आहे, तो ऊर्जा अशी देतो की तुम्हाला सगळ्यांना कामाला प्रेरणा देतो, ऊर्जा देतो. तिथे उष्णोजल विष्णोजल काय नाही. तर त्यांनी अजून पुढे सांगितलं, एक चंद्र नित्य भ्रमण करीतो, जल हालवितो सागराचे. सर्वांसाठी एक वायू केला खास, H2O. सगळ्यांना ऑक्सिजन आहे. मग तो अमुक एक जातीतल्या लोकांना जास्त मिळतो आणि अमुक एक धर्मातल्या लोकांना कमी मिळतो असं काही नाहीये. सर्वांना मिळतो, तो H2Oच मिळतो. सर्वांसाठी एक वायू केला खास, घेती श्वासोश्वास प्राणी मात्र. मानवांनो तुम्ही निर्मिकास भ्यावे, सर्व सुखी व्हावे ज्योती म्हणे. हे जे आप ताप वायू काय पुराणामध्ये मांडलेले ते अत्यंत सोप्या शब्दामध्ये, का हा निर्मिक मानायचा, म्हणून पर्यावरणाचं रक्षण करायचं, तपोवनातली झाडं वाचवायची. इतक्या सोप्या साध्या पद्धतीने सांगितले. त्यांचे सत्य धर्माचा जे पुस्तक आहे, सार्वजनिक सत्य धर्माचं, त्याच्यामध्ये ज्योतिबा आणखीन धोंडीबा नावाचे संवाद आहेत. त्याच्यामध्ये ते ज्योतिबा धोंडीबा म्हणतो की जर देवांची भाषा जर संस्कृत असेल आणि त्या संस्कृतांनी आम्हाला इतकं संपवलेलं असेल, तर हे इथेच आम्हाला त्रास का? ह्या भारतामध्येच का? भारताच्या बाहेर आमची टेरिटरी नव्हती का? देवांची ताकद नव्हती का? मग तिथे उन्नती कशी झाली, इथे का झाली नाही? असे छोटे छोटे प्रश्न त्यांनी त्याच्यात उपस्थित केलेले. त्यांनी असं सांगितलं की जर आपल्या काय त्या ब्रह्माच्या डोक्यातून माणूस जो आहे तो, वेदांनी सांगितलं वेद बदलू शकत नाहीत. वेद जे आहेत ते अपौरुषेय आहेत, ते बदलू शकत नाही. तर त्यांनी असं सांगितलं, हे जर वेद ब्रह्मदेवानी लिहिलेले असतील तर त्याच्यातली जी सुक्त आहेत ती नंतरच्या काळात केलेल्या लोकांची कशी आली. इतका बारीक बारीक अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्यांनी असं सांगितलं, माणसांनी जात निर्माण केली. क्षत्रिय कुठून जन्माला, ब्राह्मण कुठून जन्माला, जांगेतून वैश्य जन्मले, पायातून शूद्र जन्मले. तर असं त्यांनी सांगितलं, ह्या जाती जर अशा जन्मल्या तर ह्या जाती ज्या आहेत ह्या फक्त मानवातच का? अशा जाती हा इतर पशु पक्षी प्राण्यांमध्ये का नाही? कारण मनुष्य हा सुद्धा प्राणीच आहे ना. आणि जर प्राण्यांमध्ये जात शोधायची असेल तर ब्राह्मणाची जात कुठल्या प्राण्याची आहे, त्याच्यामध्ये वैश्य कोण आहे, त्याच्यामध्ये शूद्र कोण आहेत, असे प्रश्न त्यांनी विचारले. आणि आज आपण उच्च शिक्षित असून सुद्धा, चांगले चांगले मंत्री असून सुद्धा, सत्ता संपत्ती सगळं असून सुद्धा काही माणसं किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आज बुवा बाबांच्या फेऱ्यात अडकलेली आहे. गुरु कसा ढोंगी असतो तेही त्यांनी सांगितलेलं आहे. बाबा कसा ढोंगी असतो तेही वाचा. 100 रुपयाचं पुस्तक जरूर वाचा. महात्मा फुलेंनी लिहिलेलं वाचा पहिलं. महाराव काय म्हणाले, कसबे काय म्हणाले, नरके काय म्हणाले, ह्यांच्या नजरेतून काही वाचू नका. तुम्ही थेट त्यांची पुस्तकं आणा, आणखीन वाचा, एकदा नजरे खालून घाला आणि मग लक्षात येईल की त्यांनी किती ताकदीने सांगितलं. आम्ही सांगताना त्याचं सपाटीकरण करून सांगतो की हा दुखावला जाईल, तो दुखावला जाईल, आता कायदे असे आहेत. खरं हे भिरकावून दिलं पाहिजे. जेव्हा समाज कर्मठ आणि सनातनी होता,
अत्यंत त्याची ताकद होती, कायदे नव्हते, त्यावेळी हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. महात्मा फुले असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा अजून अनेक लोकांनी हे त्या काळात लिहिलेलं आहे. मग त्या काळातला आज आपण सांगायची हिंमत का नाही? कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर सांगतात, जे पुस्तक आहे ना स्वातंत्र्य देवीची विनवणी, ते आपल्या रेशन कार्डच्या मागे कविता आहे बघा, पिंड फुकाचे खाऊ नका. पण त्याच्यामध्ये एक महत्वाचं कडवं आहे, 50 कडव्यांची ती कविता आहे. देशाला 50 वर्ष स्वातंत्र्य झाल्यानंतर 1997 सालात लिहिलेली ती कविता आहे 50 कडव्यांची. त्याच्यामध्ये एक असं लिहिलेलं आहे, कडवं आहे, सज्ज न असता, म्हणजे आम्ही सज्ज नसू, सज्ज न असता कुजन मातता, म्हणजे वाईट लोक माजलेली असेल, सज्ज न असता कुजन मातता, हत्यार हातामध्ये धरा, सौजन्याच्या बुरख्याखाली शेपूट घालून फिरू नका. खोटं सौजन्य काही कामाचं नाही. या हरामखोरांबरोबर 10 हरामखोरीने आपण वागलं पाहिजे, तर आपण पुरून उरू. हे महात्मा फुलेंनी सगळं काम केलेलं आहे. हे आपल्या तुकाराम महाराजांनी काम केलेलं आहे. गुरुवरती त्यांनी प्रचंड लिहिलेलं आहे. गुरु आणखीन बुवाबाजीमध्ये त्यांनी असं म्हटलं की पुढच्याची सेट मागच्याला शहाणपण असतं, पण गुरुबाजीमध्ये आणि बुवाबाजीमध्ये ते नसतं. त्यासाठी त्यांनी दाखले पण चांगले दिले जे तुकारामांच्या संबंधित आहेत. 1236वी ओवी आहे तुकाराम महाराजांची, जे करीती गुरु गुरु, जे गुरु गुरु करत फिरतात किंवा महाराज महाराज हा आमचा गुरु आहे, हा आमचा सद्गुरू आहे, ते जे करीती गुरु गुरु, भोवती भारू शिष्यांचा, ज्यांच्या पोटी शिष्याचा भार आहे असा गुरु, जे करीती गुरु गुरु, भोवती भारू शिष्यांचा, पूस नाही पायचार मनुष्य परी कुत्री ती, म्हणजे ते शिष्य सुद्धा कुत्रे, आणखीन तो गुरु सुद्धा कुत्रा असतो. इतक्या पद्धतीने त्या कुत्रा हा गुरु कसा ह्याच्यावरती त्यांचं पूर्ण अखंड आहे, की जो आज बोलायचं झालं तर 10 मिनिटं तो अखंड सांगावा लागेल. तुम्ही वाचा ते, त्याची खूप आज नितांत गरज आहे. हे ढोंगी बुवा बिवा माजतात ते उगाचच नाहीये, त्यांना सत्तेचा आशीर्वाद असल्याशिवाय एका दिवसात कसे एवढे पोलीस बिलीस पत्रकार सगळे सजग झाले. तुमच्या राजकारणासाठी होतात, नाही तर शोषण हे कायम होत असतं. महात्मा फुलेंनी ते काम केलं आणि प्रचंड मोठं काम करून समाजामध्ये जी अंधश्रद्धा होती, अस्पृश्यतेबद्दल असेल, अजून काही बद्दल असेल, त्यांनी काय काम केलं, त्यांनी हौद मोकळे केले. एक कविता आहे, आपल्या आत्माराम पाटील नावाचे शाहीर होते, ज्यांच्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली, 2010 मध्ये गेले. त्यांनी कमीत कमी शब्दामध्ये शाहिरीमधून त्यांनी ते गाणं लिहिलं, त्याचे शब्द सांगतो तुम्हाला. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हे केलं. त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला, जे मगाशी तुम्हाला सोडला तो विषय आता आठवला म्हणून, की त्यांनी आल्यानंतर त्याच्यावरती रिपोर्टने लिहिला, समाधीचा शोध घेतला, आले आणि पहिलं काम काय केलं असेल तर बंद डोळे केले. बंद डोळे करून त्यांच्या लक्षात आलं की हीच परिस्थिती, आजचीच परिस्थिती शिवाजी महाराजांच्या काळात होती. पण शिवाजी महाराजांनी स्वराज्य नावाची कल्पना, जी लोकांना माहिती पण नव्हती, ह्याला स्वराज्य म्हणतात. अच्छे दिन कुठे आपल्याला माहिती होते. त्यांनी सांगितलं 15 लाख देऊ, कोणाच्या खिशातून देऊ, गेले कुठे, तर स्वराज्य हा जुमला नव्हता, तर ती त्यांच्या आतली प्रेरणा होती, स्वाभिमान जागवणारी, म्हणजे स्वराज्य होती. त्या स्वराज्याची कल्पना म्हणजे ज्यांचे वडील आदिलशाकडे सरदार आहेत, त्यांनी स्वराज्य सांगायचं, पण त्यांना कोणी प्रश्न विचारला नाही. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की माझं राज्य आहे. त्यानुसार त्यांनी स्वराज्याची कल्पना मांडली. महात्मा फुलेंच्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरच समाज जागृत होईल. आणि 200 वर्ष नाच गाण्यामध्ये जे शाहीर होते, त्या शाहिरांना दुरुस्त करण्यासाठी महात्मा फुले ग्रंथलेखक झाले नाहीत, तर महात्मा फुले शाहीर झाले स्वतः. आणि तो 36 चौकाचा पोवाडा लिहिला. त्या पोवाड्यामध्ये शिवाजी महाराजांवरती हजारो पानांची पुस्तकं लिहिलेली आहेत. जे शाहीर नव्हते, ज्यांनी शाहिरी कधी केली नाही, ते शिवशाहीर म्हणून मिरवले आणि महाराष्ट्राला लुटलं आणि शेवटी महाराष्ट्र भूषण पुरस्कार घेऊन तांगड्यावरती करून वरती गेले. ज्या जातीला 400 वर्षापेक्षा जास्त इतिहास नाही, ते इतिहासकार झाले. ते खरा इतिहास कसा लिहिणार तुमचा? ते सोयीने आणखीन त्यांच्या स्वार्थासाठी, मोठेपणासाठी इतिहास लिहिला. पण महात्मा फुलेंनी लक्षात घेतलं की जर आपल्याला इतिहास सांगायचा असेल
तर शाहीर बनूनच सांगितलं पाहिजे. म्हणून त्यांनी कुलवाडी कुलभूषण पोवाडा सांगतो भोसल्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पोवाडा लिहिला. त्यांचं जे लिखाण होतं ते नटवं कलाबुतू शब्दांचं नव्हतं. जिथे शब्द जसा पाहिजे तसाच त्यांनी टाकलेला आहे. त्याच्यात काय दयामाया त्यांनी दाखवलेली नाही. भटेलाचं खाती राजरोस म्हणजे भटे हे खातात, दक्षिणे नाही, दक्षिणे देणारा आणखीन घेणारा दोन्ही दोषी आहे त्यामध्ये. कारण ती दिल्याशिवाय आपल्या अकलेची वास्तू सुद्धा शांत होत नाही ना डोक्याची, की आपल्या आई वडिलांचं पाय घरात घेऊन आपली वास्तू शांत होत नाही. त्या भटाच्या माड्यावरती आपण जेव्हा काय ते तीर्थ काय दक्षिणा टाकू तेव्हा आपल्याला वाटतं की बरं झालं, की लोक सांगतात देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलं. मग हे बाकीचे काय दगड होते काय फक्त? मग आहेर त्यांनी दिला की आम्ही दिला? देवा ब्राह्मणांचं नंतर बघ, आधी पहिले जाऊन रजिस्टर कर. बायकोनी सांगितलं लग्न झाल्यानंतर की आपण रजिस्ट्रेशन लग्न करू, ते सांगतात बघू म्हणून. अंदाज घेतात वर्षाचा वर्षभराचा आणि मग लग्न रजिस्टर करतात. जे थेट रजिस्टर करतात ना ते लोक वेगळी असतात, ते विचारांनीच वेगळी असतात. 6 महिन्यामध्ये ती हक्क काय सांगेल का? आपलं काय ओपन करायचं नाही, तिचं किती आपलं किती उत्पन्न हे सगळा अंदाज घेऊन पहिलं जर लग्न करणार असेल आणि महात्मा फुले मानत असाल, सांगायचं पहिलं रजिस्टर करायचं आणि मग लग्न करायचं लोकांच्या देखत. ही सुरुवात करा. हे महात्मा फुलेंनी सगळं केलेलं आहे. मरायच्या आधी सुद्धा आपली इस्टेट ज्या बाईचा जो पुत्र होता, जी काशीबाई, त्या मुलाचा त्यांनी डॉक्टर बनवला आणि त्या मुलाच्या नावावरती हयातीमध्ये संपूर्ण आपली इस्टेट त्याला दान केली. म्हणून सावित्रीबाईंना त्यांच्यावरती संपूर्ण समाजाने बहिष्कार टाकलेला असताना सुद्धा सावित्रीबाईंनी स्वतः हातात मडकं धरून त्यांना अग्नी दिलेला आहे. इतकी स्त्री कणखर करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. मग त्यांनी शिवाजी सांगताना काय केलं? बाकीचं ग्रंथलेखन किंवा रिपोर्ट लिहिला नाही, तर त्यांनी पोवाडा लिहिला. कुलवाडी कुलभूषण पोवाडा सांगतो भोसल्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. तो पोवाड्याचा बराचसा भाग ह्याच्यामध्ये पोवाडा नाही, पण तो कसा शोधला काय शोधला हे जरूर हा अंक घ्या विकत. पण त्याच्यात नसलेली गोष्ट सांगतो मी. म्हणजे शिवाजी महाराजांची मोठमोठी जाडजूड पुस्तकं एका तागडीत ठेवली आणि हे 50 शब्द, एक चौक आहे तो 50 चौक म्हणजे शेवटचा चौक आहे, तो एका तागडीत ठेवला तर ह्याचं वजन जास्त होईल. कारण त्याच्यात कलाबतू शब्द नाहीये. की सईबाई अंतपुरात उभे आहेत, एकदम अंतपुरात. आपल्या दरबारापर्यंत आपण जाऊ शकतो, पण अंतपुरात उभे आहे. चैतन्याचा सुवास आला. सईबाईंचं मन तिथर बितर झालं. मंदशी झुळूक आली. सईबाईंना आतून गुदगुल्या व्हायला लागल्या आणि मनात आलं महाराज तो आले नाहीत का? आणि बाजूला बघतात तर साक्षीला महाराज हजर. अशी छटेल रंगबाजी म्हणजे शिवाजी महाराजांचं चरित्र नाहीये. आपल्याला मनात येतं हे तुला बाबा कसं माहिती अंतपुरात म्हणजे बेडरूम मध्ये काय झालेलं? ते पूर्वसंचित ना त्यांचं, मागच्या जन्मातलं सगळं आठवतं आणि मग ते त्या जन्मामध्ये हे कुत्री मांजरं झुरळं बिरळ होऊन मग त्यांना हा नरदेह प्राप्त होतो. तर आम्हाला असं वाटतं नेहमी की ते शिवाजी महाराज जेव्हा अंतपुरामध्ये सईबाईंना भेटायला गेले असतील तेव्हा हे शिवशाहीर आडाला म्हणजे सिलिंगला झुरळ नाही तर पाल होऊन चिकटलेले असतील आणि त्यांची स्मरणशक्ती दांडगी ना, ते सगळ्या योनीतनं फिरून सुद्धा त्यांना आठवतं हे. आणि त्यांना आपण पैसा दिला, त्यांना मोठं केलं. आणि हे महात्मा फुलेंनी सांगितलेलं आपल्याला कळलं. त्यांनी काय लिहिलंय? मावळे जरी सोबतीला यवन जेरीसा आणीला. फक्त मावळे होते, कोण सरदार नव्हते, शूरवीर नव्हते, पण त्यांनी यवनाला म्हणजे शत्रूला जेरीस आणला. बाळगी जरी संपत्तीला लोभ द्रव्याचा नाही केला. त्याचं प्रदर्शन केलं नाही. माझ्याकडे किती संपत्ती आहे हातातल्या अंगठ्यांवरनं आणि गाड्यांवरनं दाखवलं नाही. की शिवाजी महाराजांनी सांगितलं नाही की माझा घोडा हा फक्त चंदेरी रंगाचा आणि सोनेरी रंगाचा पाहिजे. जो घोडा आला असेल त्याच्यावरती मान ठोकून ते पुढे गेले, कारण त्यांचं ध्येय निश्चित होतं. घोडे बदलले असतील त्यांनी, तलवारी बदलल्या असतील. लोभ द्रव्याचा नाही केला म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ आहे. मोठमोठ्या जाडजूड चेनी नाही आहेत, हातात अंगठ्या नाही आहेत. आधी सोडिले आळसाला लढवी अचाट बुद्धीला. आळस सोडला, जेव्हाचं काम तेव्हा केलं आणि बुद्धी त्याच्यासाठी वापरली, आग्र्याहून सुटका करून घेतली, अनेक गोष्टी केल्या. कमी नाही कारस्थानीला, हळूच वळवी लोकांना. कारस्थान केलं आणि लोकांना जिंकलं.
छाप पाडून लोकांचा काटा काढला आणि वेळेला काटा काढून स्वतःची छाप पाडलेली आहे लोकांवर. पहिला झटे फितुरीला, अखेर करी लढाईला. आधी आपल्यातले फितूर त्यांनी ओळखले आणि मग लढाई सुरुवात केली, म्हणून ते लढाया जिंकू शकले. युक्तीने बचवी जीवाला, कधी भीना संकटाला. अनेक प्रसंग आले, पण केव्हा माघार घ्यायची आणि केव्हा हल्ला करायचा त्यांनी ठरवलेलं होतं. बनवी नव्या नव्या कायद्याला, टळेना रयत सुखाला. कायदे असे बनवायचे की ज्याच्यामधून रयतेला सुखी करता येईल. विरोधी पक्षात असताना जीएसटीला विरोध करायचा आणि सत्तेवरती आल्यानंतर जीएसटी लादायची. असले उलटे धंदे मोदी सरकारसारखे त्यांनी नाही केले. कायदे बनवले, पण कोरोनासारखे दिवसाला 50 वेळा कायदे आरोग्य मंत्र्याला बदलायला लावले. नोटाबंदीमध्ये रोज कायदा रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर बदलायचा, त्याच्यामध्ये शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला, संपवून टाकला. ह्या पद्धतीने केलं. बनवी नव्या नव्या कायद्याला, टळेना रयत सुखाला. राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला, म्हणजे लढवयांमध्ये राजा पहिला, नाही दुसरा उपमेला. पवाडा गातो शिवाजीचा, छत्रपती शिवरायांचा. या 8 ओळीमध्ये शिवाजी महाराजांचं कॅरिकेचर्स म्हणतात ते संपूर्ण आलेले. ते बाकीचं इकडून घोडा किती वेळ गेला, दौडला कुठे, नि दिल्लीचं पाणी कसं चाखलं बिकलंय, म्हणजे शिवाजी महाराज नाहीये. महात्मा फुलेंनी नेमक्या शब्दामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगितले. आणि 200 वर्षाचा काळ जो पेशवाईचा आहे तो एका पोवाड्यामध्ये संपवून टाकलेला शिवाजी महात्मा फुलेंचं कार्य आहे. लिहायचं कसं आणि कशासाठी लिहायचं हे त्यांना नक्की माहिती होतं. लोकांच्या ज्या अंधश्रद्धा होत्या त्यावेळी होतं, शाहीर म्हटलं की त्यांनी लावण्याच लिहिल्या पाहिजे. आणि त्यावेळेपासून छत्रपतींचा पोवाडा लिहिल्यानंतर त्यानंतर अनेक शाहीर हे छत्रपतींचा पोवाडा लिहायला लागले. अण्णाभाऊ साठेंनी तर तो गणामधला गणपती काढला आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवेश त्यांनी घातला त्याच्यामध्ये. अनेक नंतर शाहिरांनी संपूर्ण बदल केला आणि त्यांनी अनेक आपले जे सामाजिक क्षेत्रामध्ये समाजसुधारक आहेत त्यांची नावं घेतली. शाहीर साबळे तुम्हाला माहिती असतील नाव ऐकून. त्यांनी गण लिहिला 1953 सालामध्ये. जनारूपी गे गणा प्रणामा तव सेवा आवडे, पुण्य मद शतजन्मीचे घडे, पारी जात मग शब्द फुले ही जडन प्रयासे घडे, लोक हो मानून या भाबडे, जगात जे नित घडे, मज पुढे मोठे कोडे पडे, सांगतो जना आपुल्या पुढे. आणि पुढे त्यांनी काय लिहिले बघा. नित ऐकता आला वीरांचे पोवाडे, रणवीर शिवाजी फुले शाहू पुढे, सुभाष गांधी आंबेडकर हो बडे, भगत सिंग कोतवाल उमाजी क्रांतीवीर चिमखडे, जाहली शिरावे गळी धडे, ऐकता वीरांचे गान वीरश्री चढे, नतमस्तक होते विभूती गाना पुढे, क्रांती कवनानी रोमांचित हो मढे, जडे खडे आवाज साथीला सत्याचा डफ कडकडे, घेऊया नवज्ञानाचे धडे. किती शिकलेले होते? फक्त 4थी शिकलेले होते. महात्मा फुलेंचं ग्रेटनेस असेल तर तो आहे त्यांनी अनेक क्रांतिकारांना तयार केले, सामाजिक क्रांती करणाऱ्यांना तयार केलं, असं जीवन जगले. हेच महात्मा फुलेंचं सर्वात मोठं श्रेष्ठत्व आहे. ते अनेक क्रांतिकारांचे शिल्पकार आहेत. त्यांच्यातून प्रबोधनकार ठाकरे, राजर्षी शाहू महाराज, भास्करराव आपले जाधव किंवा आपले मुकुंदराव पाटील, अनेक लोक पुढच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड, प्रबोधनकार ठाकरे, भाऊराव पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, सिंह नाना पाटील, जगदाळे गुरुजी, एनडी सर, माधवराव बागल, एकापेक्षा एक प्रचंड समाज परिवर्तन घडवणारी माणसं निर्माण केली. म्हणून महात्मा फुले ग्रेट आहे. आणि या सगळ्यांनी नाव जे घेतलं असेल, छत्रपती शिवराय जे आठवले, जे महात्मा फुलेंनी सांगितले ते सांगत पुढे गेलेले आहेत. एक आत्माराम पाटील यांचा मगाशी उल्लेख केला, त्यांनी तर शिवरायांचं वर्णन असंच महात्मा फुलेंसारखं केलेलं आहे की कमीत कमी शब्दांमध्ये छत्रपती शिवराय कसे होते ते सांगितलेले. त्याचप्रमाणे त्यांनी जसं शिवरायांचं वर्णन केलं तसंच विठ्ठलरामजी शिंदे की ज्यांनी महात्मा फुलेंचं वर्णन केलेलं आहे, त्यांनी म्हटलेलं आहे सत्याचा पालनवाला. 8 ओळीमध्ये अपूर्ण महात्मा फुले सांगितलेले की आजच्या राजकर्त्यांनी, समाजकर्त्यांनी किंवा आपण त्याचे लाभार्थी आहोत त्या सगळ्यांनी हे 8 ओळी लक्षात ठेवल्या पाहिजे. सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला, पतितांचा पालनवाला हा धन्य महात्मा झाला. त्यांनी पुढे काय म्हटलंय, जन्माचा मालाकार. मालाकार म्हणजे
अक्षरमाला, नाही तर हे शब्द कळले नाही तर लोकांना वाटेल मालाकार म्हणजे जपजाप्य करणाऱ्या माळा वेळा की काय. तर ते शब्द जन्माचा मालाकार, कर्माची खडी तलवार. शब्दांवरती त्यांची जबरदस्त पकड होती. तुम्ही त्यांचे अखंड वाचले तर लक्षात येतील की काय ताकद होती. तर जन्माचा मालाकार, कर्माची खडी तलवार. ते विचारवंत होते पण कृतिशील होते. त्यामुळे मारायला आलेली माणसं सुद्धा ते बदलवू शकले. अनेक घटनांमध्ये ते पुढे आहेत. जनतेचा जागा शेर, कायम जनतेसाठी लढलेला सिंह आहे. जनतेचा जागा शेर, त्या समक कोण तो बोला, सत्याचा पालनवाला. आणि पुढे म्हटलेलं आहे जे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कोणी शिकून शहाणे ठरले, कोणी शिकून शहाणे ठरले, कोणी विकून पुढारी बनले. झालं बघितलं ना 2014 पासून कोण कुठे जातं ते विकले गेलेले आहेत. कोणी शिकून शहाणे ठरले, कोणी शिकून शहाणे ठरले, कोणी विकून पुढारी बनले, कोणी भकून महात्मे झाले. मोठमोठे फक्त हे प्रवचन करतात आणि महात्मा म्हणून मग त्यांची देवळं बांधली जातात. ते हरामखोर नाही आहेत, हा वेगळे आहेत. कोणी भकून महात्मे झाले, परी साधा सेवक विरळा, सत्याचा पालनवाला तो धन्य ज्योतिबा झाला. विठ्ठल रामजी शिंदे ज्यांनी त्यांच्यापासून कर्तृत्वानी स्वतःचं कर्तृत्व गाजवलं, त्या माणसांनी त्यांचं केलेलं वर्णन त्याच्या पुढे आपण किती करणार. आपण जर करायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांचे आपण लाभार्थी आहोत. अंधश्रद्धेपासून दूर राहिलं पाहिजे. अनेक लोक म्हणतात की श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये पुसट रेषा आहे. पुसट बिसट काय नाही आहे. माणूस जे ते म्हण अशा उगीच आले नाहीत की करून करून भागले आणि देवपूजाला लागले. हे काय आपल्या बोलीभाषेतल्या म्हणी आहेत. ज्यांना काय दुसरं काही करायचं नसतं ना, ते हे धंदे करतात. त्यामुळे सत्संगाला माणूस गेलेला चांगला असतो असं अजिबात समजू नका. भानगडीचा एरिया आहे. मी त्याच्यावरती बोलेल तर खूप गमती जमती आहेत माझ्याकडे. पण तुम्ही त्याची काय म्हणतात परीक्षा घेऊ नका, लांब राहा. जे आहे घडतं येऊ शकतं या सृष्टीमध्ये. जे आहे ते जसंच्या तसंच घडणार. किंवा कुंडलीतल्या ग्रहांपेक्षा आणि आकाशातल्या ग्रहांपेक्षा मनाचा निग्रह सर्वश्रेष्ठ असतो. तो तुम्ही बाळगा. तर तुम्हाला महात्मा फुले तो मनाचा निग्रह आहे त्यांच्या, की मला आहे ते सगळं बदलून टाकायचं, चेंज करायचं. एवढीशी मुंगी तिला अक्कल ती केवढी हो. चिरडली तर रक्त येत नाही. तिला मेंदू आहे की नाही माहिती आहे का आपल्याला. तिचं रक्त दिसत नाही तर मेंदू काय दिसणार. परंतु आमचे अभिजित शिंदे त्यांना विचारलं साखरेचा डबा तुम्हाला माहिती आहे का, ते म्हणतील बायकोला विचार म्हणून. तर मुंगी जी आहे ती गुरुकुलात जात नाही, ती प्रवचनाला जात नाही, तिला गुगल मॅप वाचता येत नाही, काही येत नाही. ती अभिजित शिंदेचं घर शोधते, घरामधला किचनचा भाग शोधते, किचनमधला साखरेचा डबा शोधते, डब्यात शिरण्याचा मार्गही शोधते. आणि मग काय करते, ती साखरेला तोंड लावत नाही, ती परत मागे येते त्याच रस्त्याने आणि लाखो मुंग्यांना घेऊन येते आणि एका रात्रीत शिंदेचा साखरेचा डबा अर्धा फस्त करते. आपण मुंगीच्या अकलेनी जरी चाललो ना तरी आपल्या आयुष्यातला गोडवा आपल्याला समजू शकतो. जे पायानी चालतात ते अंतर कापतात, जे डोक्यानी चालतात ते ध्येय गाठतात. मुंगीचं ध्येय ठरलेलं आहे. मुंगीचं ध्येय ठरलेलं आहे की मला साखरच खायची आहे. आपलं ध्येय ठरत नाही. आपलं ध्येय ठरवण्यासाठी तुझा कुठला तरी एक मार्गदर्शक लागतो, मोटिवेशनल गुरु लागतो, गुरुचा आशीर्वाद लागतो, अवतारी पुरुषांचं दर्शन घ्यावं लागतं. अरे त्यांना नाही धड चाला साल्यांना, त्यांच्या चांगल्या जाग्यावर नाही, ते काठ्या काय 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 वापरतात. तर ते काय आपल्याला उष्णजोल देऊन आपल्याला कामधंद्याला लावतील. ह्या धंद्यापासून सगळं बाजूला जा. ह्यापासून बाहेर गेलं पाहिजे आपल्याला. हेच तर आपल्याला शिकायचं ना. आपण मुंगीच्या अकलेनी जरी चाललो तरी आपल्याला आपलं ध्येय ठरवता येईल आणि ध्येय गाठता येईल. महात्मा फुलेंचं संपूर्ण कार्य किंवा अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य हेच आहे की आपण कुठल्या जातीत जन्माला आलो, कुठल्या ह्याच्यात, हे आपण नाही ठरवू शकत. पण आपण माणूस तर आहेत ना. माणूस एक हीच एक जात आहे जगतात, शाहू राजांचा विचार ठेवा ध्यानात. तो ठेवला पाहिजे. पण आपण तो ठेवत नाही. धर्म, परंपरा, जात ह्याच्यामध्ये अडकतो, नको त्या गोष्टीमध्ये अडकतो. परंपरा आणि रूढींच्या नावाने आपण काही गोष्टी करत असतो, त्या आपल्याला मोडल्या पाहिजेत. महात्मा फुले वाचल्यानंतर मोडण्याची आपल्याला ती ताकद येते.
तुम्हाला माहिती आहे, जसं मी मगाशी सत्यवान सावित्रीची गोष्ट सांगितली, माणसाच्याकडे पैसा आला ना की हे धंदे सगळे सुचतात, पण पैसा नसला ना तर सगळे मार्ग सुचतात. 77 सालामध्ये माझे वडील वारले, तेव्हा मी 17 वर्षाचा होतो. पैसे नव्हते. पहिल्यांदा आयुष्यात काय केलं असेल तर तो पहिल्यांदा भटाला पटवलं. तर तो म्हणाला की ते 10वं 12वं करतात, तेव्हा 200 रुपयामध्ये काम व्हायचं, कमी होतं. आपलं सोनं 200 रुपये तोळं होतं, 12 ग्रॅम. तर आपल्याकडे पैसे नव्हते. पैसे नसल्यानंतर अकला सगळे सुचतात. पैसे असल्यानंतर माणूस जास्त बिघडतो, कारण त्याला आपल्या नालायका भ्रष्टाचार लपवण्यासाठी ही थोतांड सगळी उभी करावी लागतात. तर त्या ब्राह्मणाला विचारलं की कशासाठी खर्च लागतो. म्हणे ती स्मशानामध्ये भांडी लागतात सगळं करायला, ती भांड्यांना पैसे लागतात, तर ती आणावी लागतात मला, म्हणून 200 रुपये द्या, बाकीचं मी बघून घेतो. तर मी म्हटलं मी ते ठीक आहे, भांडी घेऊन पुढे काय करतात. नाही म्हणे आम्ही 5-6 महिने ठेवतो, कारण तुम्ही नावं टाकतात ना त्याच्यावरती कोरून, अमक्यांच्या स्मरणार्थ. मग ती आम्हाला घासून घासून ती काढावी लागतात, नाही तर चोरीचा आरोप येईल, आणि मग भंगारमध्ये विकतो. तर त्याला म्हटलं या 10-15 दिवसात कोण गचकलंय का म्हणून. तर म्हणाला माझ्याकडे रोज एक असतं ना, भांडी 5 येतात. म्हटलं त्याच्यातली आणा 5, मी भंगारच्या भावाने तुम्हाला पैसे देतो. मी 50 रुपयात भटाला पटवला त्याच्या. तेव्हा मला पहिल्यांदा कळलं ह्यांच्या हरामखोऱ्या काय. म्हटलं नाही केलं तर चालेल का. तो म्हणाल काय नाही, तुमच्याकडे पैसे नसतील तर नका करू, एकदम सर्व पित्री अमावस्येला करा, कावळ्याला घास ठेवा, तुमचे सगळे प्रश्न सुटतील. तर मी म्हटलं कावळ्याला घास ठेवायचं मनाला पटे ना, कारण आपल्याला आम्ही काय अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत नव्हतो, फुले वाचले नव्हते. आम्हाला एकच माहिती, फुले दलितांचे कैवारी, दलितांचे नाही सर्वांचे कैवारी आहेत. त्याच्यामुळे आज ही सुधारणा दिसते. त्या महापौर बाई किंवा काय मुंबईच्या कमिशनर झाल्या त्या त्यांच्या नवऱ्यांच्या आणि आईबापाच्या कर्तृत्वाने नाही, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याच कर्तृत्वाने, बाबासाहेब आंबेडकर यांच्याच कर्तृत्वाने, शाहू महाराज यांच्याच कर्तृत्वाने, कर्मवीर भाऊराव पाटलांच्यामुळे किंवा अजून आपले जे समाज सुधारक आहेत त्यांच्यामुळे. पण त्यांची नावं वाचू नका, ऐकू नका, एका वाक्यात संपवायचं, दलितांचे कैवारी आपले महात्मा फुले, की झालं आपलं, पुढचं चालू झालं. आणि आपण त्याच्यावरतीच आपण थांबतो. आपण त्यांना विचारायचं अजून काय तुला माहिती आहे का, अजून काय तुम्हाला सांग. तर त्याप्रमाणे आम्हालाही काही माहिती नव्हतं, पण म्हटलं पैसे वाचतात, तू सांगतो ते करूया. मी माझे वडील क्रिकेटपट्टू होते, आईला भाऊराव पाटलांनी शिकवलेलं असल्यामुळे तिला हे काही मान्यच नव्हतं. मुलं आहेत त्यांच्या पद्धतीने होऊन दे असं तिने मनात ठेवलं, शिकतील त्याच्यातून. तर वडील क्रिकेटपट्टू होते चांगले, आमचे टाटा मिलमधनं खेळायचे. रामनाथ पारकर सारखा एक कसोटीवर त्यांनी तयार केला. आम्ही 4थ्या माळ्यावरती राहायचो वरळीला, बिर्डी चाळीमध्ये. तर बॅट काढली, ती बॅट बांधली खिडकीला, घास ठेवला, काय घरी केलेलं होतं ते ठेवलं, आणि बघायला लागलो की आता त्यांनी सांगितलं होतं सर्व पित्री अमावस्येला सगळी पित्र येतात, तुमचे आजोबा येतील, आजोबांचे आजोबा, आणि त्याच्यावर तुमचे वडील पण येतील. ते म्हटलं वेगवेगळे येणार की एकटेच येणार. तर म्हणे एकत्र येतील कावळ्याच्या रूपाने. मला पटलंच नाही ते मनापासून, की आपले वडील चांगले बॉडी बिल्डर होते, अंगाबिंगाने धिप्पाड होते, मग आपण राणीच्या बागेत प्राणी संग्रहालयात जाऊन हत्तीला घास का नाही द्यायचा, गेला बाजार गेंड्याला का नाही द्यायचा, एखादा बाप नालायक असेल, दारू पिऊन दोरोज धमाशा करत असेल तर कोल्या कुत्र्याला का नाही द्यायचा, नाहीतरी लोळत असतील तर त्यांचे ठरलं कावळ्याला का. त्यांनी सांगितलं ते काय विचारू नका, शास्त्र काय सांगतं तेवढं ऐका, नाही तर करू नका. तर तो मी ठेवला घास ठेवल्यानंतर बघायला लागलो, आता वडील येतील, आजोबा येतील, आपल्याशी बोलतील ना, आपलं असं असं काहीतरी करून. आता अलीकडे तुम्ही यूट्यूबला बघत असेल कावळ्याशी बोलणाऱ्या बायका, मूर्ख आहे ते ह्याच्या सकाराम बाइंडरमध्ये, नाही तर कुठून खूळ आले ते सांगतो. सकाराम बाइंडरमध्ये तेंडुलकरांनी मुंग्याशी बोलणारी एक बाई दाखवलेली. तो कावळा त्याच्या कर्माने करतो, त्याचा काय तो हे बोलतो आणि हे ते ऐकतात असं नाही, पण दाखवतात कसं, तो आपला अशी मान शोधतच असतो ना. तर त्या दिवशी त्याला जबरदस्त असेल ना कावळ्यांना डिमांड, तर खूप वेळ झाला तो कावळा आलाच नाही. शेवटी एकदा कुठून भस्कन तो कावळा आला, त्यांनी खाल्ल्यानंतर बरं वाटलं, छोटंसं खाल्लं, आपली टोच मारली, पाय तांगड्यांनी जास्त उडवलं, त्याला जे खायचं होतं ते खाल्लं. आमचे वडील तर असे काही करत नव्हते, ते सगळं ताटच्या ताट फस्त करायचे, असं खरकट पण शिल्लक ठेवायचे नाही. तर ते झाल्यानंतर म्हटलं आता हे जातात कसे, आता आले तसे परत गेले पाहिजेत ना. तो कावळा उडाला, समोरच्या इथे भोसले होते त्यांचा घास खाल्ला, बाजूला मोरे होते त्यांचा घास खाल्ला, त्याच्या बाजूला पाटील होते त्यांचा घास खाल्ला.
मी आईला विचारलं आपल्या बापूंचा घरोबा किती जणांशी होता. असले झाले आपण हरामखोर. आपल्याला काय महात्मा फुले कळले? आम्ही महात्मा फुले कळले असं काही झालं नाही. मी आपली गोष्ट सांगितलं. मी म्हणाल की हे आतले धंदे करत बसले काय, पण ते नीट सांगता येत नाही. ते अशा पद्धतीने सांगितलं की बरं असतं. ते खोटं सांगण्यापेक्षा खरं असं घडतं आपल्या मनात येतात ना प्रश्न. ते हे असं अजिबात घडलेलं नाही, असं घडून देऊ नका, नाही तर म्हणेल महाराजांनी जे करून करून भागले. असं काही नाहीये. सगळे आपण अंधश्रद्धेचेच बळी आहोत. वाईट असं वाटतं की आपण जन्माला येतो की चांगले विचार चांगले संस्कार घेऊन येतो, पण ते विद्रूप करण्याचं काम इकडची समाज व्यवस्था करते. जात धर्म संस्कृती यांच्या नावाने करते आणि त्याच्यावरती हल्ले करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे. अनेक शाहिरांनी केलेलं आहे, अनेक संतांनी केलेलं आहे, सुधारकांनी केलेलं आहे. त्याचं वाचन केलं पाहिजे. मला असं वाटतं ते पोथीमधनं काहीच मिळत नाही. भानगडीच आहेत सगळ्या. काय खरं काय नाही आहे. कोण कोणाची बायको कोणावर पळाली, भानगडी झालं, युद्ध झालं, आहे काय दुसरं? थोतांड आहेत सगळी. अगस्त्य ऋषींना समुद्राचा राग आला, पुराण कथा आहे ना. त्या समुद्राचा राग आला, त्यांना असं वाटलं आता आपली तपस्या भंग झाली. एकदा दोनदा झालं, तपस्येला अडथळा आणला, राग आला मुनींना. त्यांनी अख्खा समुद्रच पिऊन टाकला, अख्खा समुद्र पिऊन टाकला. आणि ते ऋषी मुनी म्हणजे कर्मठ ब्राह्मण असल्यामुळे ते मासे बिसे घेतले नाही पोटात. ते तडफडायला लागले तिथे पाणी नाही म्हटल्यानंतर. मग ते विनंती करायला आले, अगस्त्य मुनी असं काही करू नका, आम्ही जलचर आहोत, आम्हाला पोहण्यासाठी जल लागतं, तर कसंही करा समुद्र सोडा. ते म्हणाले अजिबात सोडणार नाही म्हणून. अनेक विनंती केली. मग शेवटी कासवाने म्हणजे कुर्मा अवतार ना, मत्स्य अवताराचा ऐकलं नाही. मग त्यांनी शेवटी त्या कुर्माचा ऐकलं, कारण तो विष्णूचा अवतार ना, जास्त जवळचा. तो ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या सगळ्यांचंही समजून घ्या आणि समुद्र सोडा. आता सोडणं तोंडाने पाणी पिताय तर सोडलं कुठून पाहिजे? त्या पद्धतीने त्यांनी सोडला. त्यापासून समुद्र खारट झाला. आता हेच काम तो हरामखोर अशोक खरात करत होता ना. आपल्याला काय प्यायचंय ना पाणी, डुबक्या मारा पाणी प्या, तीर्थ घ्या पाणी प्या. ह्या सगळ्यावरती महात्मा फुलेंनी प्रहार केलेले. पण आपण हट्टी, समाज हट्टी इतका आहे, तो 150-200 वर्ष काय सुधारायला मागत नाही. आणि शरमही वाटत नाही हो. घटना उघडी पडल्यानंतर मग शरम वाटायला लागते आणि मग लोक तोंड लपवायला लागतात. अशांचे पर्दाफाड केला पाहिजे. आणि ते काम अंधश्रद्धा निर्मूलन करते. तुम्ही आम्ही सगळी लोक आपण करतात, वेगवेगळ्या संस्था. पण आपले श्रम कमी पडत आहेत, कारण आपण तरुणांपर्यंत जात नाही. आपण ते बाइंड करत नाही, म्हणजे दुसऱ्याला बॉन्ड करत नाही, देत नाही, ट्रान्सफर करत नाही. बॅटन करतं तसं करतात आणि बॉन्डिंग करतात, तसं केलं पाहिजे. मी सांगितलेले किस्से मुद्दामून आहे. एवढे 2 सांगा किस्से. एक कावळ्याचा सांगा आणि आधीचा कुठला तरी एक मी सांगितला मुंगीचा, छोटं मुंगी. आणि त्याच्या आधी पण एक मी सांगितला. तुमची टेस्ट घेतोय, तुमचं लक्षात आहे का तुम्ही? आता हास्याचा काय, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लोकांपर्यंत पोचवा. गोष्टी खूप ताकदीच्या. आणि सत्यशोधक चळवळीमध्ये महात्मा फुलेंच्या ह्या गोष्टी सांगितल्या जात होत्या. त्या गोष्टीतून तशा पद्धतीचा विचार पेरला जात होता. हे जे अभिजित शिंदे आहेत, त्यांचे वडील सुरेश शिंदे आणि त्यांचे आजोबा केशवराव विचारे आणि त्यांचे मुलगा लक्ष्मणराव विचारे. ह्या लक्ष्मणराव विचारे 90 वर्षाचे असताना मी त्यांना विचारलं, सत्यशोधक चळवळीचं काम कसं करायचे, कशा पद्धतीने जायचं, महात्मा फुलेंचे विचार तुम्ही कसे पोचवायचे. छोट्या पुस्तका काढून, छोटी माहिती देऊन त्या पुस्तिका पोचवायच्या. आणखीन स्वाध्यायाचा एक कार्यक्रम होता, जे आता सत्संगवाले करतात. तो स्वाध्याय आपल्याकडे होता आणि गोष्टी सांगायची. त्याच्यातली एक गोष्ट सांगतो. एक सुशिक्षित जोडपं होतं, त्यांचं लव्ह मॅरेज झालं. अरेंज मॅरेजपेक्षा लव्ह मॅरेज हे कधीही चांगलं. लग्न केल्यानंतर प्रेम करण्यापेक्षा आधी प्रेम करा आणि मग लग्न करा. का लग्न म्हणजे अंधारातली उडी आहे दरीतली. त्याला जर प्रेमाचं पॅरिशूट असेल ना तर कपाळ मोक्ष तरी होत नाही. हे माझं वाक्य, दुसरं कोणाचं. तर त्यांनी असे जोडपं होतं, त्यांचा प्रेम विवाह झाला होता, घरच्यांच्या नाखुशीने झाला होता, पण शेवटी दोघंही उच्च शिक्षित होते. त्यांनी त्या मुलीला सगळं नीट पटवलं होतं.
की तुझे विचार जरा थोडेसे मोड आणि जशी माझी आई सांगते, वडील सांगतात तसं ऐक. तू ते सगळं मानत नाही, देव धर्म काय नाही, पण थोड्या दिवसासाठी मानायला हरकत काय. त्यांनी हनीमूनसाठी तर तिकीट आधीच काढून ठेवलं होतं. गावाच्या मध्ये जायचं, आई वडिलांच्या पाया पडायचं. आई वडिलांनी सांगितलं 4 लोकांच्या पाया पडले पाहिजेत. मग ते नालायक का असे नका, पाया पडलं पाहिजे नियमानुसार. त्याची आपण तपासणी करत नाही ना. काय माणसं भाईताड असतात तुम्हाला माहिती आहेत काय ती. काय काय उद्योग करतात, पण नशिबाला तो सासरा आलेला असतो, दीर आलेला असतो, लांबचा जवळचा कुठला, पाया पडावं लागतं. तर त्याप्रमाणे तिने सासूबाईंनी सांगितलं 2 दिवस इथे राहा, देवकार्य सगळं करा आणि मग जा. तर तिने नवऱ्याला सांगितलं की काय मी मानणं नाही मला. ते म्हणे आपलं काय ठरलेलं आहे, थोडे 4 दिवस हो म्हणायचं, एकदा करायचं आणि मोकळं व्हायचं. मग तिने सांगितलं की झालं तुमचं आता सगळं, उद्या तुम्ही निघणार आहात, आमचं शंकराचं देऊळ आहे तिथे आपण त्या देवळात जाऊया आणि देवाची पूजा करा आणि मग तुमचं काय ते तुमच्या पद्धतीने होऊया. ती देवळामध्ये गेली. देवळामध्ये गेल्यानंतर सासू आणखीन ही PhD झालेली, सायन्स टेम्परामेंट असलेली, आणि सासू ही पूर्ण रूढीवादी. तर तिने सांगितलं देवळात जाऊया. तर गेल्यानंतर देवळाच्या दारावरती 2 मोठे सिंह होते, जे सगळीकडे असतात. ते सिंह बघितले. जवळ आल्यानंतर ही जी मुलगी होती, विद्यार्थी आपला सून होती, ती एकदम किंचाळली, ओ सासूबाई सासूबाई, ते सिंह अंगावरती येतात, मला खाऊन टाकतील. तू म्हणाली एवढी शिकलेली तू, कळतं की दगडाचे सिंह आहे, घाबरतेस काय, काय नाही करत ते, असून दे, काय घाबरू नका. पुढे आल्यानंतर देवळात पाऊल टाकल्यानंतर पटकन तिथे ते कासव लागलं चांदीचं. तर सासूने हात लावला, नमस्कार केला. तशी ती म्हणाली मी नाही लावणार, मला भीती वाटते, ते एकदम अंगावर आलं तर किळसवाणी वाटतं. काय एवढी शिकलेली, स्वतःला समजते, ती चांदी आहे, ओळखता येत नाही काय, चांदीचं आहे ते, काय खरं आहे का खोटं आहे ते सगळं. पुढे नंदी आहे, नंदीच्या मागून शेपटाकडनं हात लावायला लागली. सासूबाई अजिबात हात लावू नका, तो नंदी उठेल. तर म्हणाले की काय असं. सासूबाई म्हणाली की ते पहिलं आधीचं दगडाचं आहे, ते काय खरं नाही. पुढे आल्यानंतर देवळात आल्यानंतर तिथे शिवलिंग होते. सासूनी पाया पडल्या आणि सुनेला सांगितले पाया पड. म्हणजे अजिबात पडणार नाही. तर का, दगडाचं आहे ते, ते कुठे खरं आहे, बाहेरच्या तिन्ही खोटं आणि आतलं खरं कसं. पण ती सासू जी होती ती हुशार होती. तिने म्हणाले की सून सांगते ते आपलं बरोबर आहे. तिने सांगितलं आयुष्यभर मी येड्यासारखं केलं, तूच माझी सासू म्हणून आली असती तर मी सुधारली असती वेळेत. आपल्याकडे सुधारणा अशी होते. छोटीशी कथा आहे पण ताकद किती आहे. हे काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे, हे काम सावित्रीबाई फुलेंनी केले, जे आज ND पाटलांपर्यंत आलेलं आहे. ताई माईसाहेब पण करतात ते, तुम्ही सगळे जे करतायत ते. मला असं वाटतं की ते आपण जपलं पाहिजे आणि ते जपून जर जायचं असेल. महात्मा फुलेंची 200वी जयंती आहे. 200वी काय 2000 वर्ष होत राहणारी, अनंत काळ होत राहणार, त्याला काही काळ नाही आहे. कारण ते मूळ आहे, ते खोटं कसं ठरेल. सत्तेनी संपत्ती जमवता येते, सत्तेमुळे वर्तमान बदलता येतो, पण सत्तेनी कधी सत्य बदलता येत नाही. हे सत्य जे आपण पहिलं जाण्याची आपल्याला सवय लागली, पण त्या सत्याचा आग्रह महात्मा फुलेंनी केला. सत्य लपवता येतं, दडवता येतं, पण सत्य कधीही संपवता येत नाही. सत्यावरती संधीचा थोडा जरी प्रकाश पडला तर त्या प्रकाशाची ताकद असते आसमंत उजळून टाकायची. आणि त्या आसमंत उजळून महात्मा फुलेंनी दाखवला, म्हणून आपल्याला अशी एकापेक्षा एक सरस भारतरत्न मिळालेली आहे. ती आपली आहे, त्यांना आपली माना आणि त्या पद्धतीने विचार करायला लागा. तुम्ही मला बोलवलं, महात्मा फुले आणि अंधश्रद्धा या विषयावरती याच्यात सगळं आलेलं आहे, म्हणून मी रिपिटेशन केलं नाही. आपण कसं बदललं पाहिजे, आपल्याला कसं बदलता आलं पाहिजे. छोटी छोटी 7वी शिकलेला शाहीर सांगतो, सोडा धर्म आपलं हे एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेती, पण माणसावानी खोटी जात मिळायची नाही. वर आकाश खाली धरती एका रक्ताची कारटी, पण जातीभेद खोटी नोंद मिळायची नाही. कुठेही तुम्हाला नोंद मिळत नाही. जो तो धर्मासाठी मेला, जो तो धर्मासाठी मेला, येशू ख्रिस्त रसूलल्लाह, आम्ही करतो हल्ला गुल्ला त्यांच्या नावावरती. सारं स्वार्थाचं कारण लावती धर्माचं तोरण, साऱ्या अधर्माचं रण साऱ्या जगावरती. हे जगभर आज इस्रायल युद्ध जे आहे ते धर्माचं युद्ध आहे, ते काय खरं युद्ध नाहीये. आणि त्यांनी पुढे सांगितलं, धर्म ज्ञान नाही ज्याला, त्याच्या धर्म घोटाळ्याला, पगडी आणि उपरण्याला ब्राह्मण म्हणू नका. महात्माजी लोक मान्य, फुले आंबेडकर धन्य,
त्यांचं खरं ब्रह्मज्ञान कधी विसरू नका. हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपण खूप पुढे जाऊ. आणखीन तुम्ही पण माझ्यासारखे बोलायला लागाल. ते बोलणं आणि करणं, कृतीत आणणं हे तुमच्याकडनं हो. धन्यवाद. बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार.